आज आपण ब्रॉन्कायटिस म्हणजे श्वासनलिकेचा दाह तो काय असतो, त्याची लक्षणं काय असतात, कारणं काय असतात आणि त्याचे उपचार काय असतात यावर सविस्तर चर्चा करूया. ब्रॉन्कायटिस म्हणजे श्वासनलिकेचा दाह. त्यामुळे कोरडा खोकला होणं, छातीत जळजळ करणं, दम लागणं यासारखी लक्षणं दिसतात. हा आजार साधारणतः स्ट्रेप्टोकोकाय जंतूंमुळे किंवा व्हायरसमुळे किंवा धूळ, केमिकल्स यांच्या ॲलर्जीमुळे सुद्धा होतो. धूम्रपानामुळे तर तो नक्कीच होतो. थंडीच्या दिवसांमध्ये धुके पडल्यावरही याचं प्रमाण वाढतं. याला आपण ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस असं म्हणतो. कोरडा किंवा कफमुक्त खोकला, छातीत जळजळ, जड वाटणं, पांढऱ्या किंवा पिवळसर कफ होणं, ताप आणि अंगदुखी ही त्याची लक्षणं असू शकतात. आजकालच्या पोल्युशनच्या दिवसांमध्ये तर ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस खूप कॉमन झालाय. जागोजागी खोदलेले रस्ते आणि त्यामुळे वाढलेलं धुळीचं प्रमाण हे याचं एक महत्त्वाचं कारण आहे. ब्रॉन्कायटिसचं कारण ॲलर्जी असू शकते, तसेच इन्फेक्शनही असू शकते. व्हायरसेस, बॅक्टेरिया हे ब्रॉन्कायटिसला कारणीभूत ठरतात. पण तुम्ही बघाल तर ब्रॉन्कायटिसचं प्रमाण हे थंडीच्या दिवसात जास्त आढळतं. विशेषतः स्मोकर्समध्ये ब्रॉन्कायटिस अजून वाढतो, कारण ऑलरेडी त्यांची श्वासनलिका ही सेन्सिटिव्ह झालेली असते. व्हायरसेस, हवेतलं प्रदूषण आणि स्मोकिंग ही ब्रॉन्कायटिसची 3 महत्त्वाची कारणं आहेत. ब्रॉन्कायटिससाठी घरच्या घरी बरेच उपचार करता येतात. गरम पाण्याचा वाफारा घेणं खोकला कमी करण्यासाठी फार उपयुक्त असतं. कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करण्याने घशातली सूज कमी होऊ शकते. भरपूर पाणी प्यायलं तर आपला कफ डायल्यूट होऊन तो सहज बाहेर येऊ शकतो. त्याच्यासोबत ताज्या आणि हलक्या आहाराचा जर आपण स्वीकार केला तर ब्रॉन्कायटिस कमी होण्यास मदत होते. याशिवाय मास्क वापरल्याने आपल्या श्वासनलिकेचा सायनसेसचं इन्फ्लेमेशन कमी होऊ शकतं आणि ब्रॉन्कायटिस आटोक्यात येऊ शकतो. जर या घरगुती उपायांनी ब्रॉन्कायटिस कमी होत नसेल तर खूप चांगले औषधोपचार आता उपलब्ध आहेत. नेमकं ब्रॉन्कायटिसचं कारण समजून त्याला आयदर कान नाक घशाच्या डॉक्टरांकडून किंवा पल्मॉनॉलॉजिस्टकडून योग्य उपचार होऊ शकतात. ताप, अंगदुखी कमी करण्यासाठी गोळ्या दिल्या जातात. तसंच इन्फेक्शन आटोक्यात आणण्यासाठीही गोळ्या दिल्या जाऊ शकतात. मुळात हे समजून घ्यायला लागतं की हा ब्रॉन्कायटिस हा इन्फेक्शनमुळे झालेला ब्रॉन्कायटिस आहे का इन्फ्लमेशनमुळे झालेला ब्रॉन्कायटिस आहे. इन्फ्लमेशनमुळे झालेला ब्रॉन्कायटिस हा ॲलर्जीमुळे किंवा स्मोकिंगमुळे असतो आणि इन्फेक्शनमुळे झालेला ब्रॉन्कायटिस हा अँटीबायोटिक्सनी पूर्ण बरा होऊ शकतो. हे डिफरन्सिएशन ही यातली एक महत्त्वाची कळीची स्टेप असते आणि त्याच्यासाठी आपल्याला डॉक्टरांची मदत लागते. एकदा का आपल्याला ब्रॉन्कायटिसचं कारण कळलं की त्या कारणावर मात सहज शक्य असते. ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस अर्थात प्रदूषणामुळे होणारा ब्रॉन्कायटिस स्मोकिंग टाळल्यामुळे, धूळ, परागकण याच्यापासून संरक्षण केल्यामुळे आपल्याला टाळता येऊ शकतो. तर इन्फेक्शनचा ब्रॉन्कायटिस औषधांनी बरा होतो. आपला ब्रॉन्कायटिस हा इन्फ्लमेशनचा आहे का इन्फेक्शनचा आहे हे समजून घेऊन आपल्याला त्याच्यावर मात करता येऊ शकते. तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि ब्रॉन्कायटिस सारख्या आजारांपासून स्वतःला वाचवण्यासाठी तुमच्या डॉक्टरांच्या जरूर संपर्कात राहा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील ना तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, आमच्या व्हॉट्सॲप कम्युनिटीलाही नक्की जॉईन करा बरं का.